मॉर्निंग. सकाळचे 5 वाजले आणि आपण निघालो आहे शनी शिंगणापूरला. छान असं थंड वातावरणात आपण चाललो. आपण आज एकटी नाही पण आपल्यासोबत आज एक कार्यकर्ता आहे, वाट बघतो तिथं तो. झाली चालू होत नाही. गाडी चालू झाली फायनली आणि आपण जवळपास 5-6 झाले आणि आपण निघलोय आता घरापासून. साडेबारापर्यंत बसलो, गप्पा आणले आणि 1 वाजता झोपायला गेलो. हे आपलं रेणुका माताचे मंदिर. नवरात्रीमध्ये इथं खूप गर्दी असते या टायमालाच, पण आता काय लोक येत नाही इतर वेळेस कोणी. सुंदर एमआयडीसी क्वालिटीला भारी होती ना फोनची. आपण आता हायवेला आलोय पण ट्रकांची धुळच नाही पडते. बापरे, लय धुळे लय. तर आपण आता शिर्डी बायपासपर्यंत आलोय. वन ड्रायव्हर सोड बस. सकाळी सकाळी ट्रॉफिक नाही आहे, फक्त ज्या ट्रक्स आहेत मोठ्याल्या त्या ट्रकचं ट्रॉफिक फक्त. आणि जे लोक आहेत व्यायाम करणारे ते दिसतील फक्त, बाकी कोण नाही इकडं. आणि आज आपण एकटे नाही, आपल्या सोबत ओंकार वाघ, ओंकार वाघ. आणि आपण आज सकाळीच चाललोय. अजून का सूर्य उगवलेला नाही आहे, अगदी माहिती आहे. तर आपण आता संभाजीनगर हायवेला आलेलो आहे. आता घोडेगावपर्यंत हा हायवे कंटिन्यू करायचा आहे, त्यानंतर घोडेगावमधून करंजीचा घाट. नाही नाही कोणता घाट आहे? इमामपूरचा घाट आहे. इमामपूरचा करंजीचा घाट कसं काय म्हणजे आला चॅम्पियनमुळे. तर हा करंजीचा घाट. गेल्या महिन्यात तिथे एक अपघात झाला होता. एक पूर्ण ड्रमनी भरली ट्रक पलटी झाली या ठिकाणी. वातावरण खूप मस्त आहे, एकदम भारी वाटतंय, फ्रेश वातावरण एकदम. पाऊस पण येतोय थोडा थोडा. एक साईड डोंगर, एक साईड दरी. वाहण्यासंवाद चालू आहे.
हे चालतं इथं 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 हा बघ हे चालतं इथं ट्रक पडले आता डांबरचं आहे का डांबरचं आहे ना हा कस काय याचा काच फुटली अशी मी दरवेळेस गाडी बंद करतो आज काही गाडी बंद केली नाही विसरलो गाडी बंद करायचं आलोय आपण उतरलोय घाट तर आपण आता जवळपास आलोय घोडेगावच्या म्हणजे घोडेगावला आपण तसं पोचलोय जरा थोडासा जरा शॉर्ट ब्रेक घेतला पोरं किती भेटतात नाही का जोडीदार हा सुंदर असा हायवे आपली गाडी हायवेवरती उभा आहे चला तर निघू पुढं तर हे घोडेगाव मध्ये आलोय आपण एकदम भारी वाटतंय सकाळच्या वातावरणात एकदम कुत्रे बित्रे एकदम मस्त मजेत फिरतात चल भाई आणि हलका हलका पाऊस पण चालू आहे इंडिकेटर लेफ्ट कहती है दिल तेरे बिन धड़के ना हाँ तर पाऊस चालू आहे पुढं त्यामुळे आपण थोडं थांबलोय थोडंसं कारण भिजायला नको वाटतं कारण थंडी खूप वाजेल त्याच्यामुळं हां दिसतंय ना पाऊस चालू आहे रस्ता भिजलाय पूर्ण अख्खा वातावरण भारी होतं एकदम आता जस्ट भरपूर पाऊस पडून गेलाय रस्ता एकदम भिजलेला आहे आणि हा उजवा कालवा मुळ्याचा अरे पाणी सोडलंय ना पाणी सोडलंय वाटतं ना कारण गडू पाणी सोडलं दिसतंय लय पाऊस चालू आहे आता तर पाऊस आमचा रस्ता पूर्णच थांबवलाय गाडी रस्त्याला पार्क करून आम्ही इकडे आलोय इथं एक गोठा इथं आम्ही थांबलोय बाकी वातावरण भारी आहे खरं कोकणा गेला नाही वाटत आहे पण पाऊस खूपच आहे तर पुन्हा एकदा गुड मॉर्निंग इकडं सूर्याचं पण आगमन झालंय सूर्य आज दिसलाय पाऊस गेल्यानंतर बऱ्याच वेळानं अण्णा कंपनी कसं आहे इकडे आज तर गर्दी कमी का त्या मानाने तर हे मुख्य द्वार इथं पहिलं इकडून एंट्री होती पण आता एंट्री साईड चेंज झाली आतून याच्या पाण्यातून माझा बुट फाटलाच वाटत क्लिअरिटी कमी होती रे पंचर सिक्युरिटी गार्ड मला वाटतं सिक्युरिटी गार्ड तर आतमध्ये आलो आहे शनी मंदिराच्या जवळ आलो आहे आपण शनी मंदिराचं आतलं द्वार आहे त्यानंतर हे बाहेरचं स्पेस आहे इथं ते एक अग्निरथ या ठिकाणी अग्निरथ हा पूर्ण आतला परिसर नाही मागच्या वेळेस फक्त एक व्हिडिओ काढला होता मिनी व्हिडिओ काढला होता आणि तो पण शॉर्टला पोस्ट केला
आपण एकदम वेळेवर पोचलो. आरती भेटली आपल्याला आज. यापूर्वी कधी आरती भेटली नाही होती. होऊ शकतं इथं पूर्ण तेल आणि अभिषेक चालू. तर निघूया पुढे बघ काय सर म्हटले रे मला टाकायचं तो आवाज ना ब्लॉग मध्ये सांगतो. इथं आहे ना आपल्या ओमकारचे क्लासमेट भेटले तिथं. जेवण अजून 2-3 कार्यकर्ते इथं. तर सुंदर असं लोकेशन या ठिकाणी बाहेर नवीन आउटपुट केलंय. पहिले बांधकाम नव्हतं पण आता हे गेल्या वर्षी जरा बांधकाम भारी केलंय. आणि हा आउटपुट आता इथे पाणी सध्याला पाणी अवेलेबल नाही. तर अशा रीतीने आपलं दर्शन झालंय शनी चंद्रपूरचं. तिथं जरा काही फोटो काढले, जरा बसलो आणि आता निघालोय रिटर्न. आणि आज येताना पाऊस वगैरे लागला आणि आज विशेषतः आज गर्दी पण एकदम कमी होती. त्या मानाने गर्दी नव्हती. गर्दी इथून पुढे सुरू होईल. सकाळी आपण लवकर निघलं तर आपल्याला फायदा झाला. तर आपण एका गावाच्या अंतर्गत रस्त्याने चाललोय. आपण हायवे चाललेलो नाहीये. तर आपण एक मधल्या रस्त्याने आलोय. वांगवे बसल्या. क्लायमेट इतकं भारी ना, म्हणजे डोंगर वगैरे ढगाळ पळता येते. पावसाचं वातावरण आहे. समोर पाऊस चालू या ठिकाणी. असा एकदम भारी वातावरण आहे. तुम्हाला ना बॅक कॅमेरा दाखवतो. एक नंबर क्लायमेट, एक नंबर. हा पांढरीचा पूल इथं समोर. आणि आपली गाडी. छानशा अशा निसर्गरम्य वातावरणात आपण प्रवास करतोय. डोंगर, दऱ्या, थंड हवा आणि हा रस्ता नागमोडी. अशा रीतीने आपण उंचीवर चाललोय. घाट चढत चढत. आणि घाटाचे टर्न एकदम पाहू शकता. एकदम जागेवर टर्न आहेत. एकदम एक्स्ट्रीम. आणि इथं काही पक्ष्यांचे नाव आहे तिथं. आषाढी एकादशीच्या दिंड्या. तर अशा रीतीने आपण आता घरी आलो. घराजवळ आलो. आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मलाच नक्की सांगा. आणि असंच आपली 4व्हीलर नाही तर 2व्हीलरमध्ये आपण जर्नी करत राहणार आहे. तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू परत नाही प्रवासासोबत. बाय.